नमस्कार मित्रांनो, सक्षम गार्डनिंग ब्लॉक या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण कॅटरपिलर्सला ठेवायसाठी एक घर बनवणार आहे. तर ते पण कबाडपासून जुगाड असंच ते घर आहे. तर नक्की तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सगळं कसं त्याला मेंटेन करायचं, कोणतं हे करायचं, काय करायचं सगळं मी एका व्हिडिओमध्ये आता करणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला विसरू नका आणि स्किप करू नका अजिबात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे आपला व्हिडिओ. तर आता आपण वळूयात त्याला घर कसं बनवायचं. आता कॅटरपिलरला गन बनवायचं म्हणल्यावर खूप मोठी बरणी घ्यावं लागणार. तर आता मी इतकी मोठी अशी बरणी घेतलेली आहे. मग अशी जे झेड प्लांट आपण लावलं ना तीच बरणी आहे अशीच. तर ह्या त्या बरणीचं आहे ना आपण ते काढलं नव्हतं वरचं, पण मी ॲज अ सोसायटीचं जे हे चित्र होतं ते काढलं होतं. आणि ट्रान्सफरच आपल्याला बरणी पाहिजे, जरी ती मोठी असू बारीक असू, ट्रान्सफरच पाहिजे पूर्णपणे. तर आता ना ह्या बरणीला आहे ना आपण वरनं असे आहेत ना ह्या झाकणाला खाचे बनवून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला हे खाचे पाडून दाखवतो. तर हे बघू शकता आपण झाकणाला आहेत ना आपले असे खाचे आहेत नाही, बघू शकता इथनं असं तोडून घेतलेलं आहे आणि इथनंही असं तोडून घेतलेलं आहे. तर आता हे ना आतनं बरणी पण आहे ना पूर्णपणे पुसून घ्यायची आहे तुम्ही. तर आता मी पुसून तुम्हाला दाखवतो. तर असं एक कॉटनचं मी फडकं घेतलेलं आहे आणि त्या फडक्याने ना पूर्णपणे बरणी आहे ना मी पुसून घेणार आहे, बघू शकता. तर ही अशी मी बरणी ना पूर्णपणे नाही अशी पुसून घेतलेली आहे, बघू शकताय. तर आता ही बरणी पुसून घेतलेली आहे. तर आपण ना ते कॅटरपिलर घेऊयात आणि या बरणीमध्ये टाकूयात. तर हे बघू शकता हे कॅटरपिलर इथं आहे आणि मी हे कॅटरपिलर ना पूर्णपणे तोडून घेतलेलं आहे. तर आता ही पूर्ण अशी फांदीच तोडून घ्यायची आहे तुम्हाला. आणि रोज आहे ना त्या डब्यामध्ये ना तुम्हाला दोन तरी काड्या आहेत ना अशा कडीपत्त्याच्या किंवा लिंबाच्या झाडाचं, जे लिंबूचं झाड असतं ना आपलं, त्या लिंबाच्या झाडाच्या पानं जी आहेत ना ती आपल्याला रोज ह्याच्यामध्ये टाकायची आहेत. तर आता हे आपण आहे ना त्या डब्यामध्ये टाकूयात आणि मग मी तुम्हाला दाखवतो. तर हा जो डबा आहे ना त्या डब्यामध्येच आपण हे टाकणार आहे, हे बघू शकताय. तर या डब्यामध्ये मी अशी ही काडी हे बघू शकता इथं सोडलेली आहे अशी, बघू शकताय. तर ह्याच्यामध्ये आहे ना एक तुम्हाला आहे ना अशी मोठी तरी काडी आहे ना अशी ती सोडायची आहे. का माहिती का, त्याला आहे ना त्याच्यामध्ये हे होईन अशी. तर हे बघू शकता ही एक अशी मी गुलाबाचीच फांदी घेतलेली आहे. तर ही गुलाबाची फांदी आहे ना मी कटरनी आहे ना थोडी कापून घेणार आहे, बघू शकता. तर हे असं आपण कटर घेतलेलं आहे आणि ह्या कटरनी आहे ना इथनं एवढीच मी फांदी ठेवतो म्हणल्यावर इथनं अशी नाही आपण. ते बघू शकता ही कटरनी अशी फांदी मी तोडून घेतलेली आहेत आणि कटरनी तोडल्यानंतर ना ह्याचे जे काटे आहेत ना, हे काटे सगळे मी काढून घेतो आणि मग त्या आहे ना बरणीमध्ये आहे ना टाकणार आहे मी. तर मी ह्याचे आहेत ना पूर्णपणे काटे सगळे काढून घेतलेले आहेत बरणी ह्याचे. तर आता हे आपण आहे ना असे बरणीमध्ये ना ही फांदी आहे ना पूर्णपणे टाकून देऊयात, हे बघू शकता. इथं एक मी फांदी टाकलेली आहे आणि ही एक फांदी इकडे एक टाकूयात अशी. तर अशी मी 2 फांद्या ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये ना मी ना अजून 1-2 काड्या आहेत ना आपल्या कडीपत्त्याच्या माझ्या आहेत त्या मी टाकून घेणार आहेत ह्याच्यामध्येच. अशा त्याला खाण्यासाठी अशा ह्या काड्या मी काढून घेतलेल्या आहेत कडीपत्त्याच्या, त्याच्यामध्ये टाकणार आहे मी पाड्या, हे बघू शकता. तर अशा कडीपत्त्याच्या ह्या मी काड्या टाकलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपले सक्षम गार्डनिंग ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या शेजारचं बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. आणि तुमच्या जवळच्या आसपासच्या मित्रांच्या असंच झाडावर जर का असं तुम्हाला कॅटरपिलर दिसलं तर हे कॅटरपिलर आहे ना तुम्हीही नक्कीच त्याचं बटरफ्लाय करा. आणि हे जे मी रोज तुम्हाला अपडेट दाखवेन, किती मोठं होईल काय होईल सगळे अपडेट मी दाखवणार आहे. तर ते अपडेटही पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सक्षम गार्डनिंग ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त सगळ्या इंस्टा फॅमिली आणि यूट्यूब फॅमिली, व्हॉट्सअप सगळ्याला फेसबुकला तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मी आशा करतो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बाय, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.